सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। चोपडा ग्रामीण पोलिसांच्या पथकाने पुण्यातील युवकांना 7 कट्टा 10 जिवंत कारतुसांसह आरोपी ताब्यात। चोपडा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत लासूर ते हातेड रस्त्यावर गोपनीय माहितीच्या आधारे 2 इसम येत असल्याची बातमी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाला मिळाली असता त्यांनी त्या इसमानांना थांबवून तपासणी केली असता त्यांच्याजवळ 7 कट्टे 10 जिवंत कारतूस आढळून आले। पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वरी रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, चोपडा पोलीस विभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल रावसाहेब पाटील, पोलीस कॉन्स्टेबल राकेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत पारधी, पोलीस कॉन्स्टेबल चेतन महाजन यांच्या पथकाने चोपडा ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील 7 गावठी कट्टे 10 जिवंत कारतूस, 2 मोबाईल, 1 बाईक, 2 आरोपींसह पकडण्यात आली आहे। सदर पुण्यातील आरोपी सागर शरणम रणसौरे वय 24 राहणार धायरी फाटा पर्वती पुणे तसंच 2 नंबर आरोपी मनोज राजेंद्र खांडेकर वय 25 राहणार जुळेवाडी तालुका कराड पुणे असं अटकेत असून त्यांना दिनांक 24 सप्टेंबर पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे। पोलीस कॉन्स्टेबल राकेश पाटील यांच्या फर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा।